विभा, विभा जरा लवकर ये इकडे. आले. काय बोला. नाही काय नाही, हे बघ ही यादी काढलेली आहे. हे एवढे पैसे काढायचे. अजून काय का आत्ता सांग, कारण लवकर बँक बंद होते. दागिन्यांसाठी पैसे काढायचे. हो हो काढायचे. आणि आणखी थोडे जास्तीचे राहू देत, कारण आज संध्याकाळी आपण या लोकांना सगळ्यांना जेवायला बोलवलं ना. जरा सामान आणायला लागू शकतात जास्तीचे पैसे. हे फायनल. हो ठीक आहे. म्हणजे आता तरी एवढंच आठवतंय. बरं तुम्ही शमिकाच्या वडिलांना जरा फोन करून बघा ना. म्हणजे ते जर परतीच्या वाटेवर असतील तर तेही येऊ शकतील आजच सगळ्यांच्या बरोबर. पैसे काढून आणू का फोन करू? एक मिनिट. हॅलो. हा बोला. हा 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 शमिकाचे बाबाच. हा बोला राजे साहेब बोला. नाही तुम्हालाच फोन करणार होतो आता. एक मिनिट. काय परत कधी येतात विचारा. हो सुरुवात तर करू दे बोलायला काहीतरी. नाही तुम्हालाच फोन करणार होतो. नाही काय आहे की आज तुमच्या घरची सगळी मंडळी आमच्याकडे जेवायला येणार आहेत. तर शमिका म्हणाली काहीतरी फॅक्टरीत प्रॉब्लेम झाला म्हणून तुम्ही कोल्हापूरला गेला होतात. काय हो हा मग सगळं ठीक आहे ना तिकडे? काही प्रॉब्लेम नाही ना? व्हेरी गुड व्हेरी गुड. आता मग तुम्ही परतीच्या वाटेवर येताना या की घरी. ओके ओके. हा हा नाही बरोबर आहे. ते काम पहिलं नाही का? नाही नाही काही काळजी करू नका. सगळं व्यवस्थित, लग्न व्यवस्थित होईल हो. आणि संध्या ते आहेत ना सगळं बघायला. मग काय. अच्छा अच्छा ओके ओके ओके. विचित्रच माणसं आहेत सगळी. काय संध्याताई ही शमिकाच या सगळ्यांच्या मध्ये कशी काय अशी गुणी आणि अशी हुशार निघाली काय कळत नाही. मला तर बँकेत जा लवकर तुम्ही. हो हो पैसे मिळायचे नाहीत ना. ओके. हॅलो सँडी अँडी. जय बोल रे. इथे एक खूप भारी गोष्ट झाली आहे. ती मेघना आठवतोय का तुला? मेघना ती परत आली इकडे. परत आली म्हणजे? परत आली म्हणजे तिच्या नवऱ्याला US मध्ये नोकरी मिळाली होती असं त्याने सांगितलं होतं. ती आणि तिच्या घरचे लागले उड्या मारायला. एक साधी गोष्ट आहे. हिच्यासारख्या मुलीला US रिटर्न नवरा मिळेल असं हिला वाटूच कसं शकतं? हिने कधी आपलं तोंड बघितलं नाही वाटतं आरशात. वाटू शकतं जय. जर अभिजित सारख्या मुलाला शमिका राजे सारखी US रिटर्न मुलगी मिळू शकते तर इतरांनाही तसं वाटू शकतं. मला तर वाटतं US ला फ्लाय करावं असं त्या फॅमिली मधल्या प्रत्येक माणसाला वाटत असणार. असो. तर आता तिची सगळी स्वप्न मोडली आहेत. ती मेघना, तिचा तो फट्टू नवरा, दोघेही इथेच आहेत, इंडियात, मुंबईत. कुठे US ला गेले नव्हते. व्हॉट? तिच्या नवऱ्याने आपल्या मुंबईचा एअरपोर्ट तरी पाहिलाय की नाही आतून माहित नाही. तात्पर्य असं आहे की या सगळ्या प्रकरणात मेघनाचा कुठं वापर करता येईल का हे आपल्याला बघायचं आहे आपल्या प्लॅन मध्ये. माइंड ब्लोईंग. ऑफकोर्स होईल. जे काय नशीब आहे ना आपलं. नाही म्हणजे आपल्या नशिबाने आपल्या समोर तडक्यासाठी असे काही मसाले येत आहेत ना की जे काही शिजणार ना ते सॉलिड टेस्टी असणार आहे. हो. आणि तुम्ही तर आहातच इथे. संध्या राजे द बॉस. सध्या अनिरुद्ध राजे पण इथे नाही आहेत, त्यामुळे मजाच आहे सगळी. खरी मजा तर अजून यायची आहे जय. पुढे पुढे बघ ना. त्या पेंडसे फॅमिलीला जितके जास्त प्रॉब्लेम तितकी आपल्याला जास्त मज्जा. यू गेट मी? मग मी कशासाठी आहे?
माझ्याकडे सॉलिड प्लॅन आहे. वेळ आली की सांगतो तुला. बाय. ओके. हो 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 नवरदेव, क्या बात है, लय चमकून राहिला रे अभ्या तू. बरं जाऊ दे, मी आत्ता माझ्या एका मित्राला फोन केला होता. त्याच्या भावाचं एक उत्तम सलून आहे. ते सलून नाही, सलून काय म्हणतात, सलून. सलून. तर तिथे तुला मला घेऊन जायचं. तुझा मस्त हेअर कट करायचंय आणि फेशियल करायचंय. वहिनींवर कसं असं जॅम इम्प्रेशन पडलं. संध्या, मी असं काही करणार नाही. अरे अभिजित, तुला कळतंय का? तुला कळतच नाही यार, हा प्रॉब्लेम आहे. अरे मला सांग, तू आत्ता वेळ आहे का? आपण आत्ता जाऊया. आत्ता मला वेळही नाहीये आणि अशा तुझ्या जिथे काना मात्रेने रेट्स वाढतात अशा सलून मध्ये मला जायची इच्छा पण नाही. आणि चंद्या, लग्नाचंच म्हणशील तर तुझी वहिनी ऑलरेडी एवढी इम्प्रेस झाली माझ्यामुळे, म्हणून तर लग्न करते. नाही, ते आहे सगळं खरंय, पण तू जरा नाही आता शेअर मार्केटच्या मूड मधून बाहेर ये आणि लग्नाच्या मूड मध्ये एंटर कर. येतो बाबा, येतो. चल. त्याचा तोच प्रॉब्लेम आहे. अभिजित अजून लग्नाच्या मूड मध्ये आलाच नाहीये. चंदू, वेल मी असं ठरवलंय की ऍटलिस्ट या लग्नासाठी तरी आपण आपल्यातले मतभेद, वाद, डिफरन्सेस साईडला ठेवूया. मी ठेवेन. आय प्रॉमिस. प्लीज. थँक्स यार. मला वाटलं होतं की आपल्यातले संबंध इतके ताणलेत की तेव्हा ते तुटले असतील. जय, रक्ताची नाती कितीही म्हटलं ना तरी पूर्णपणे तुटत नाहीत जय. त्यातल्या त्यात मला बरं हेच वाटतंय की माझ्या लग्नाच्या निमित्तानं का होईना पण तुला परत एकदा आमच्याकडे, माझ्याकडे यावंसं तरी वाटलं. खूप मोठी गोष्ट आहे ही. आहे ना. आणि या मोठ्या गोष्टीचं आणि तुझ्या लग्नाचं सेलिब्रेशन खूप धूमधडाक्यात झालं पाहिजे. अभि मी आपल्यासाठी एक पार्टी ऑर्गनाइज केली आहे. डोंट वरी, तू, मी आणि चंदू. हे बघ घरात कोणालाही त्रास होणार नाही. मी बाहेर ठेवेन. इतक्या वर्षांनी आपण एकत्र आलोय तर मौका भी है, दस्तूर भी है. एक बॅचलर्स पार्टी प्लीज. ठीक आहे, जाऊया. थँक्यू. मी आत्ताच सगळ्या तयारीला लागतो. ओके, धमाल करूया. बाय. अभ्या, हे अचानक प्रेमाच्या आळंब्या कसं काय उगवल्या? सांभाळू ना, नाहीतर खायला जाशील आणि विषारी निघतील. जाऊ दे रे चंद्या, शेवटी काय बॅचलर पार्टीज म्हणतो आणि ती सुद्धा मुलांची. करून करून काय करणार आहे. मी काय करणार हे तुला लवकरच कळेल अभिजित. काय झालं? काही नाही ग, मला काळजी वाटायला लागली आहे. हे सगळं कसं बुक करणार आहोत आपण? हॉल, मिठाई, दागिने, कपडे, जेवण. मला खूप टेन्शन आलंय हे सगळ्यांचं. खरं तर मलाच खूप टेन्शन आलंय. आधीच माझ्या आणि अभिच्या रिलेशनशिपमध्ये इतके प्रॉब्लेम्स होते, ते कसे तरी निस्तरले आहेत का आम्ही. पण ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात शेवटची, लग्न. निदान ती तरी ठीक झाली पाहिजे. होईल ना ग सगळं नीट? लग्न ही शेवटची नाही, सुरुवातीची गोष्ट असते. आणि आता कुठे सुरुवात होणार आहे या सगळ्याची? शमी, डोंट वरी, सगळं ठीक होईल.
आणि आता अभि पण आहे तुझ्या सोबतीला? एरवी असेल अभिजित तुझ्यासोबत, पण आज नाही. म्हणजे आज का नाही? ओह कम ऑन शमिका, आज त्यांची बॅचलर पार्टी आहे ना, सो अभि तर फुल ऑन एन्जॉय करणार. म्हणून मी म्हटलं की ऍटलीस्ट आजच्या दिवस तरी त्याला सोडणं काय. व्हॉट हॅपन? तुला माहित नाहीये का? अभिजित काही बोलला नाही तुला? स्ट्रेंज. एनिवे, या मुलांची ना इतकी धमाल असते माहितीये पार्टीमध्ये, म्हणजे बॅचलर पार्टी अँड ऑल. वाव, काय काय करतात माहितीये मुलं पार्टीमध्ये. म्हणजे मला तर कधी कधी असं वाटतं ना की आपण मुलगा असतो ना तर खूप धमाल आली असती नाही. ओके, कंटिन्यू. त्यांना पाहिलं? त्यांना तिकडेच थांबवा. अहो कोण आहात तुम्ही आणि असे डायरेक्ट घरात का घुसतायत? मी घुसत नाहीये, मला बोलावलं म्हणून मी इथे आलोय. मॅडम आहेत? मॅडमशी बोललोय मी. आज कुणाला कसलेही पैसे मिळणार नाहीये. पैसे? कसले पैसे? काय बोलताय तुम्ही? शुद्धीवर आहात ना? कसले पैसे काय? पेमेंट घ्यायला आलात ना तुम्ही? तुमच्या अवतारावरूनच कळतंय ते. मॅडमनी सांगितलंय की सगळ्यांची पेमेंट त्या उद्या करतायत. कोणाकडून आलात तुम्ही? डेकोरेटर्स, कॅटरर्स? काय चाललंय? मॅडम ते कोणीतरी. काय? यांना तुम्ही कोणीतरी म्हणता? यांना ओळखलं का तुम्ही? हे कोणीतरी काय? माझ्या मुलीचं ज्या मुलाशी लग्न होणार आहे त्या मुलाचे वडील आहेत हे. त्यांना बघून असं वाटलं नाही. एक मिनिट, माइंड युअर लँग्वेज. वाटत नाही म्हणजे असं कसं बोलू शकता तुम्ही? आय नो ते साध्या कपड्यामध्ये आहेत, गाडीतून आले नाहीयेत. मग सो व्हॉट? हा, घालतात ते साधे कपडे, नाही आले आहेत ते गाडीमधून. या क्षणी यांची पोझिशन आपल्यापेक्षा बेटर आहे. यापुढे लक्षात ठेवायचं. हे साहेब दिसले की लगेच सल्यूट करायचा, त्यानंतर त्यांना. ठीक आहे, आधी खेटरांनी पूजा करून नंतर फुलं व्हायची गरज नाही मॅडम. सुभाष, मी इथे आलो होतो तुम्हाला आमच्या काही लग्नाच्या रीतीभाती सांगावे म्हणून, पण इथे आल्यानंतर माझ्या अशा लक्षात आलं की तुम्हालाच अजून काही रीतीभाती शिकायची गरज आहे. रात्री जेवणाला भेटू आपण. हा शमिका बोल. हाय, डिस्टर्ब केलं का तुला? नाही नाही, बोल ना ग. काय बोलू? बोलायला काहीच उरलं नाहीये माझ्याकडे. शमिका काय झालं? काय नाही रे अभि, लोक लग्नानंतर बदलतात, पण तू लग्न आधीच बदलायला लागलाय. अगं झालंय तरी काय? जर मी असं केलं असतं तर तू रागावला नसतास का माझ्यावर? नाही, हे बघ, मला कसला राग येतोय हे सांगितल्याशिवाय मी कधीच रागवत नाही. आता सांगणारच का मला? एवढी का तणतणतेस तू? आज रात्री बॅचलर पार्टी आहे का तुमची? हो, पण तुला कसं कळलं? म्हणजे हे खरं आहे? अगं मी सांगणारच होतो तुला, पण तेवढ्यात मला कळलंच. हेच ना? शमिका, सगळे पुरुष सारखे असतात. मेन विल बी मेन.
माहितीये ना काय करायचं ते. आता मामाला फोन करून सांगतो की मामा अभिजित आहे ना इथं दारू पिऊन पब मधल्या डान्सर्स सोबत नाचतोय, तर तो आज रात्रीच्या जेवणाला येणार नाहीये. हा तुम्ही जेवून घ्या. चंदू, अरे बडीशोप आणायला सांगितली होती तुला, आणलीस का? अगं आत्या पाहुणे यायचेत अजून, जेवण तर होऊ दे, मी आणतो ना बडीसोप. चंदू, इथे राहिल्यापासून ना तू सुद्धा यांच्यासारखाच बोलायला लागलायस. अरे जेवण झाल्यावर आणता येते का बडीशोप पानासारखी? काय बाबा, आता तुम्ही कसला विचार करता एवढा? अभि आहे कुठे? हो ना, केव्हापासून मीही वाट बघते त्याची. कुठे राहून गेला कोणास ठाऊक. राहून गेला काय? राहून गेला काय? तो का रुमायला राहून जायला? त्याला कळायला नको? त्याच्या लग्नासाठी जेवण आणच आणि हा गायब आहे कुठे? जरा शांत. बघितलंस ना, ते यायच्या आधीपासनं अपशकुनी वारे वाहायला लागले घरात. घरात आधीच भांडणं सुरू झाली. हेच म्हणत होते मी. आई पाया पडतो, तू आणि काय बोलू नकोस वर. बरं तुम्ही दोघंही जरा शांत राहाल का? जेवणाच्या वेळेला चिडचिड नको. आत्ता येतील ती माणसं. आम्ही आत येऊ का? या ना या. या घरात तुम्हाला कोणी अडवणार नाही. तुमचं नेहमीच स्वागत असेल इथं. ऑफकोर्स, म्हणजे काय? म्हणून तर हसत मुखाने आम्ही आमची मुलगी तुमच्या घरात देतोय. आमची खात्री आहे आमची शमी तुमच्या घरात खूप आनंदात राहील. बाय द वे, मी काही स्वयंपाकाला मदत वगैरे करू का? नाही, सगळा स्वयंपाक तयार आहे, काळजी नका करू. ग्रेट. मग कसली वाट बघतोय? खूप भूक लागली आहे. अभि कुठे आहे? नाही, येतोच आहे तो. आम्ही त्याचीच वाट बघतोय. काय बोलताय तुम्ही? घरात हा असा कार्यक्रम आहे आणि तो अजून घरी नाही आलाय? कुठे गेलाय? हॅलो 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 मामा, जय बोलतोय. ते अभि तिकडे आहे का रे तुझ्या बरोबर? हा, मी तुम्हाला तेच सांगायला फोन केला की अभि इथे आहे. हॅलो जय, हे बघ बाबा, तू काय बोलतेस मला काय ऐकू येत नाही. तिकडे फार गोंगाट चाललाय. मला एवढंच सांग की अभि तिकडे आहे का तुझ्या बरोबर? हॅलो, हा एक मिनिट. अरे अभि इकडेच आहे. ये. हॅलो. हा अरे, येणार होतो मी, पण आता हे सगळे घरी डिनरला आलेत ना, त्यामुळे म्हणलं त्यांच्याबरोबर वेळ घालवणं जास्त महत्वाचं आहे, नाही का? जय, एक काम तू धड करू शकत नाही. काय तर म्हणे बॅचलर पार्टी. तू एक काम कर ना, तू पण ये ना. हा लवकर आटप आणि तू पण आम्हाला जॉईन हो. ओके, आम्ही सुरुवात करतो. बाय. अभिजित, तू फार मोठा गेम खेळलायस. ह्याला शहाणा समजतोस काय स्वतःला? पण ज्या दिवशी मी माझा शहाणपणा दाखवेन ना, ज्या महागात पडेल तुला. कुठे जाणार होता जय बरोबर? काय नाही ग, ते असंच आमचं मुलांचं. बरं ऐक ना, जाम भूक लागली आणि सगळ्यांनाच भूका लागल्या असतील. चल आपण बसूया. कशी आहेस? या ना. या ना, बसा.
कम ऑन जय, लेट्स डान्स. काय लेट्स डान्स. गेट लॉस गेट लॉस. एक्सक्यूज मी सर, तुम्ही ऍडव्हान्स तर पे केलाय, तेव्हा आता उरलेले पैसेही देऊन टाका. पैसे नाही माझ्याकडे. काय करणार आहे? हा काय करणार आहे? एक काम करा, त्या मुलींसारखे कपडे घाला मला आणि नाचवा इथं, आणि मग लोक जर पैसे फेकते ना ते पैसे घ्या तुम्ही. तुम्हाला नाचवलं तर माझा हा पब बंद करावा लागेल. तुमच्यावर कोण पैसे उधळणार? धर धर. अजून किती हवंय? धर चल गेट लॉस. अभिजित, तू आज जे काही केलंयस ना त्याची किंमत मी तुला मोजायला लावेन. आय स्वेअर.